नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व बहिणींसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. आज ज्या काही घडामोडी घडलेल्या आहे त्या सर्व घडामोडी तुम्हाला मी आज एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांकडून सर्वात महत्त्वाचा मोठा ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाचा बदल झालेला आहे. हा बदल तुम्हा सर्वांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे, म्हणून या व्हिडिओला तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. तर लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर ह्या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. खूप साऱ्या अशा महिला आहे की त्यांना मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे, त्यांचेसुद्धा पैसे आता ठिकाणी मिळणार आहे. त्या संदर्भात सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे, तीही तुम्हाला मी सांगतो. म्हणून आवर्जून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ज्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याची जे बहिणी वाट बघत होता की सर जूनचा हप्ता कधी मिळणार, सर 12वा हप्ता कधी मिळणार, फायनल त्याची अपडेट आलेली आहे, तीही तुम्हाला मी सांगतो आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे, जेणेकरून संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आवर्जून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि भरपूर अशा महिला आहे की त्यांनी आपल्या व्हिडिओ लाईक केलं नसेल, त्यांनी लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण की आपण अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणून पटापट सर्व महिलांनी व्हिडिओ लाईक करायचे. ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली लाल बटनावर क्लिक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेबाबत तुमच्याकडनं कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे. तर पटापट सर्वांनी खाली लाल बटनावरती क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर अतिशय दमदार अपडेट आहे. संपूर्ण माहिती आपण पुराव्यासहित बघूया. पण त्या अगोदर एक सूचना आहे की तुमच्या शेजारी पाजारी ज्या काही महिला असतील, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या बहिणी असतील, त्यांना या व्हिडिओला शेअर नक्की करून द्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेबाबत ही अपडेट त्यांनासुद्धा कळणार आहे आणि ते सुद्धा ह्या योजनेचा जी काही अपडेट आहे त्याचा देखील फायदा घेऊ शकतात. म्हणून आवर्जून व्हिडिओला त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती कळणार आहे. आता आपण पुढे जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा, आपण या ठिकाणी आले पूर्वती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे, ती म्हणजे असं की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी या महत्त्वाची या ठिकाणी बातमी समोर आली आहे. आता फक्त काही महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच अशा भरपूर महिला आहे की त्यांना आता लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल झालेला आहे. आता बदल असा केलेला आहे की भरपूर ज्या महिला आहे त्यांना आता हप्ता मिळणार नाही आहे, भरपूर ज्या महिला आहे त्यांना ठिकाणी पैसे मिळणार नाही आहे. हा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. आता त्यांना पैसे का मिळणार नाही आहे त्याची माहिती आपण समजून घेऊयात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना हप्ता का दिला जाणार नाही आहे, त्यांचे पैसे का बंद केले जात आहे, त्यामागचं कारणही आपण जाणून घेऊयात. कारण भरपूर महिलांना पैसे या ठिकाणी मिळत नाही आहे. अशा महिला आहे की ज्या महिलांना जवळजवळ मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे, अशा भरपूर महिला आहे. तर ज्या माता भगिनींना मे महिन्याचे पैसे मिळाले नसतील त्यांनी पटापट कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. आणि ज्या माता भगिनींना मे महिन्याचे पैसे मिळाले असतील त्यांना जूनचे पैसे लवकरात लवकर पाठवले जाईल. तर ज्यांना मेचे मिळाले नसतील त्यांनी लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. आणि ज्यांना मे महिन्याचे पैसे मिळाले असतील त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले आहे, जेणेकरून त्यांना जूनचा जो हप्ता आहे तो लगेच पाठवला जाईल. तर पटापट सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला मे महिन्याचे पैसे मिळाले की नाही, किंवा मे महिन्याचे पैसे मिळाले असेल लिहून पाठवा की हो सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले आहे. आता बघा, भरपूर अशा महिला आहे की त्यांच्या अर्ज या ठिकाणी बाद केले जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता जवळपास लाखो महिलांचे अर्ज त्या ठिकाणी बाद होणार आहे. म्हणजेच काय, तर जवळजवळ लाखो महिला या योजनेमधून बाहेर फेकले जाणार आहेत. आता ह्या योजनेमधून त्या का बाहेर फेकले जाणार आहेत, त्यामागचं कारण काय, आणि ह्या लाखो महिलांमध्ये तुमचंही नाव आहे का, तुम्ही या योजनेमधून बाहेर फेकले जाणार आहेत का, तुमचे अर्ज बाद होणार का, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर समजून घ्या की तुमचंसुद्धा अर्ज बाद होणार आहे की नाही हे तुम्हाला आता समजून जाईल. तर बघा, फक्त निकषात बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच काय, तर जे निकष होते त्या निकषामध्ये बसणाऱ्या ज्या महिला आहे त्यांनाच आता ह्या योजनेचा पुढील लाभ मिळणार आहे. म्हणजे जूनचा हप्ता त्यांना, त्याच फक्त महिलांना मिळणार आहे. बाकी ज्या महिला होत्या की ज्या निकषामध्ये बसत नाही त्यांना जूनचा हप्ता मिळणार नाही. आतापर्यंत सर्व हप्ते त्यांना मिळत होते, पण आता पुढचा हप्ता मिळणार नाही आहे. कशाप्रकारे, तर बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नियमांचे पालन केले असावे. म्हणजेच काय, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे निकष होते, जे नियम होते, ते नियमाचं पालन तुम्ही करणं गरजेचं होतं. त्यामध्ये प्रामुख्याने 2-3 नियम महत्त्वाचे होते. त्या नियमांचं जर तुम्ही पालन केलं असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. कंटिन्युअसली तुम्हाला हप्ते मिळतील. जोपर्यंत ही योजना चालणार आहे तोपर्यंत तुम्हाला हप्ते मिळतील आणि ही योजना बंद होणार नाही, हे लक्षात घ्या. भरपूर महिला म्हणतात की सर योजना बंद होणार का, तर ही योजना बंद होणार नाही आहे. त्यामुळे भरपूर महिलांना याचा फायदा होतो. डायरेक्ट थेट त्यांच्या अकाउंटवर 1500 रुपये पाठवले जातात, थेट त्यांच्या अकाउंटवर 3000 रुपये पाठवले जातात. त्यामुळे भरपूर महिलांना याचा फायदा होतो. आता नियम काय हे समजून घ्या. तर बघा, अन्यथा तुमच्यावर कारवाई होऊ शकते, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही आहे. कशाप्रकारे ते आपल्याला समजायचं आहे. तर बघा, या महिलांना मिळणार नाही 1500 रुपये. कोणत्या महिला आहेत की ज्यांना आता 1500 रुपये मिळणार नाही आहे, तर बघा,
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. यातील पहिली अट म्हणजे महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. बघा, ही पहिली अट होती. तर पहिल्या अटनुसार ज्या महिला महाराष्ट्राचे रहिवासी आहेत त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळतो. अशा भरपूर महिला आहेत की ज्यांनी महाराष्ट्राच्या त्या नाही आहेत, दुसऱ्या राज्याच्या आहेत, तरी त्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला होता. म्हणजेच ते मुंबईमध्ये स्थानांतरित झाले असतील किंवा मुंबईमध्ये या ठिकाणी ते आले असतील पोट भरण्यासाठी, तर त्या महिलांनी सुद्धा अर्ज केलेला होता. तर आता या ठिकाणी काय झालं आहे, तर त्या भरपूर महिला या जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राच्या नाही आहेत. तर आता पहिली अट अशी होती की त्या महाराष्ट्राच्या रहिवासी असाव्यात. तर ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळेल, ही पहिली अट होती. दुसरी अट होती की महिलांचे कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. म्हणजेच काय, तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे, वर्षाचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा ठिकाणी कमी असावं. आता 2.5 लाखापेक्षा जर तुमचं जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. भरपूर महिला इन्कम टॅक्स भरतात, मग त्यांना ह्या योजनेचा लाभ कसा द्यायचा हा प्रश्न आहे. कारण की इन्कम टॅक्स ज्याच महिला भरतात की ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्याच महिला इन्कम टॅक्स भरतात. मग तरीसुद्धा तुम्हाला लाभ का द्यायचा असा प्रश्न विचारला आहे. तर ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात म्हणजेच टॅक्स भरतात तर त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. पुढे बघा, महिलांच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नसावं. महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसाव्यात. आता बघा, महिलांकडे 4 चाकी वाहन नसावं. आता भरपूर असे शेतकरी महिला आहे की त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे. मग आता भरपूर महिला म्हणतात की सर आमच्याकडे ट्रॅक्टर आहे, मग आम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही का? तसं नाही आहे. ज्या महिलांकडे 4 चाकी वाहनं आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. आता 4 चाकी वाहन म्हणजे काय, ते ट्रॅक्टर. तर ट्रॅक्टर जर तुम्हाला तुमच्याकडे असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही का? तर ह्या याच्यामधून ट्रॅक्टरला वगळण्यात आलं आहे. ट्रॅक्टर सोडून जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल, जसे कार असेल किंवा 4 चाकी दुसरं कोणतं वाहन असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणून तुमच्याकडे जर का ट्रॅक्टर असेल, कारण प्रत्येक शेतकरी महिलाकडे ट्रॅक्टर हे असतं, आणि जर का ट्रॅक्टर म्हणजे प्रत्येकाकडे नसतं, ज्या महिलांकडे ट्रॅक्टर असतं तर त्या महिलांना ह्या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. आणि ज्या महिलांकडे ट्रॅक्टर सोडून जर दुसरं 4 चाकी वाहन असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. म्हणून तुमच्याकडे जर का 4 चाकी वाहन म्हणजेच काय, ट्रॅक्टर जर का असेल तरी तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. पुढे बघा, महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसाव्यात. म्हणजेच काय, भरपूर अशा महिला आहे की त्या इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत. जसं PM किसान असेल किंवा नमो शेतकरी असेल, अशा भरपूर ज्या महिला आहे त्या महिला इतर योजनेचा लाभ घेत आहेत. जसं की संजय गांधी निराधार योजना असेल, अशा भरपूर योजनेचा लाभ या ठिकाणी महिला घेत आहेत. भरपूर महिलांना पगारी चालू आहे तरीसुद्धा ते लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे. तर त्यामुळे भरपूर महिलांच्या त्या ठिकाणी पैसे कट होत आहेत. म्हणजेच काय, जर तुम्ही दुसरे पगार घेत असाल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तिकडनं जर 1000 रुपये मिळत असतील, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अशा कोणत्याही योजना असेल सरकारच्या, त्याकडून तुम्हाला जर पैसे मिळत असतील तर ते 1000 असतील, 500 असतील, जेवढे असतील तेवढे. बाकी उरलेली रक्कम तुम्हाला लाडकी बहीण योजनेकडून मिळतील. आणि जर का तुम्हाला तिकडनं 1500 मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे मिळणार नाही. आता एक्झाम्पलसाठी भरपूर महिला आहे की ज्यांना संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अशा बऱ्याचशा योजना आहे, त्यांच्या थ्रू त्यांना 1000 रुपये मिळतात. तर लाडकी बहीण योजने थ्रू त्यांना 500 रुपये पाठवले जातात, जेणेकरून त्यांनासुद्धा 1500 मिळतील. आणि ज्या लाडकी बहीण योजना, ज्या लाडक्या बहिणींना इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही त्यांना सरसकट 1500, म्हणजेच या महिलांनाही 1500 आणि लाडक्या बहिणींनाही 1500 असे पाठवले जात असतात. ठीक आहे. तर बघा, तुम्ही जर बघितलं या ठिकाणी सांगितलं, जर त्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. महिला लाभार्थी ही सरकारी कर्मचारी नसतात. भरपूर महिला ह्या सरकारी कर्मचारी आहेत तर त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या ज्या महिला आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेत या नियमांचे पालन करणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही सराव नियमात बसत नसाल तर तुम्हाला योजनेतून बाद केले जाणार आहे. मागच्या महिन्यामध्ये जवळपास 2500 सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींना योजनेमधून बाद करण्यात आलं. बघा, भरपूर अशा महिला होत्या, जवळजवळ 2.5 लाख तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी सांगितलं 2,500 महिला होत्या की ज्या सरकारी कर्मचारी होत्या, तरीसुद्धा त्यांनी या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता. त्यांना पैसेही मिळत होते. पण ज्यावेळेस अर्जाची छाननी सुरू झाली तर त्यावेळेस असं निष्पन्न झालं की ज्या सरकारी कर्मचारी महिला आहेत त्यांना या योजनेमधून बाद करण्यात आलं आणि त्यांना आता पुढील हप्ते पाठवले जाणार नाही आहे. कारण ते सरकारी कर्मचारी आणि त्या नियमामध्ये बसत नाही, आणि नियमामध्ये बसत नाही म्हणून त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये बसतात त्या महिलांना लाभ मिळणार आहे. त्यामध्ये कोणतीही हरकत नाही आहे. पुढे बघा, त्यामुळे जर तुम्ही ही निकषाबाहेर जाऊन लाभ घेत असाल तर अर्ज या ठिकाणी तुम्ही मागे घ्या असे सांगण्यात आलेलं आहे. आता बघा, जूनचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न तुम्हाला होता, तर त्याची आपण माहिती बघूया की नेमकं जूनचा तुम्हाला हप्ता कधी मिळणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न सर्वजण या ठिकाणी विचारत होते. जूनचा हप्ता कधी मिळेल सर, 12वा हप्ता कधी मिळेल सर, जूनचे पैसे कधी मिळतील? तर बघा, जूनचा हप्ता हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. मागील अनेक महिन्यांपासून शेवटच्या 2 आठवड्यामध्ये पैसे दिले जात असतात. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर यामध्ये सांगितलेलं की ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जूनचा हप्ता येण्याची शक्यता आहे, कारण की मागील अनेक महिन्यांपासून शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये पैसे दिले जातात. यामुळे या महिन्यातसुद्धा शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता बघावं लागणार
सांगणार आहे की तुम्हाला पैसे कधी मिळणार आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर 20 तारखेची मुदत दिली आहे, म्हणजेच काय तर 20 तारखेपर्यंत तुम्हाला कधी पैसे मिळतील, आज संध्याकाळमध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात. त्यात शक्यता आहे. म्हणजेच काय तर आज संध्याकाळपर्यंतही तुमच्या अकाउंटवर पटापट पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, लवकरात लवकर तुम्हाला पैसे पाठवले जातील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे सर्व प्रश्नांची उत्तर दिले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.